नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आपलं स्वयंपाकघर चकाचक लख्ख असं स्वच्छ राहण्यासाठी काही महत्त्वाच्या सवयी हव्यात, तर ते आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत। बरं, अशा छान छान टिप्ससाठी पटकन सबस्क्राईब देखील करा। सगळ्यात महत्त्वाची जी बोनस टिप आहे ना, ती शेवटी असणारे 11वे टिप, ती जरूर बघा। तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सगळ्यांसाठीच अफलातून टिप आहे। तर सगळ्यात आधी सारखं काम करत असताना आहे ना, हात धुवायची सवय असते। भजी टाकली, कणिक मळली, काय केलं, पण आहे ना बऱ्याचदा काय होतं, याचं नियोजन नसेल ना, तर हे हात आपण असे घेतो आणि असे ड्रेसला, गाऊनला जे काही घालाल त्याला पुसतो। ते टाळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे असा एक नॅपकिन ठेवा। फक्त हात धुतल्यावर पुसण्यासाठीचा हा एक सेपरेट नॅपकिन ठेवा। यामुळे काय होईल ना, की एकतर तुमचा ड्रेस स्वच्छ राहील, ही एक छान सवय लागेल की हात आपला कोरडा करण्यासाठी एक सेपरेट स्वच्छ नॅपकिन आहे किंवा कापड आहे, आणि स्वच्छता देखील राखली जाईल। आता ही झाली हाताची स्वच्छता। पण स्वयंपाकघर म्हणलं की काय फक्त हात धुवून स्वच्छ नसतात ठेवायचे ना, पूर्ण स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावं लागतं। ओटा आहे, त्यामध्ये वेगवेगळे अप्लायन्सेस आहेत, डीप क्लिनिंग आहे। मग यासाठी काय करते, जी आपण वेगवेगळी कापड वापरतो ना, त्याचं छान वर्गीकरण करते। ओट्यासाठी हवं असेल तर रेडी टू वाईप जे आजकाल येतं बाजारात ते वापरलं तरी चालेल, म्हणजे त्याने तुम्ही ओटा पुसून स्वच्छ धुवून ते परत सुकवण्यासाठी ठेवू शकता। भांडी कोरडी करण्यासाठी, म्हणजे धुतलेली भांडी जरी थोडा वेळ निथळत ठेवली तरी ती कोरडी करून बऱ्याचदा आपण ट्रॉलीमध्ये लावतो। मग त्यासाठी वेगळ्या रंगाचं, वेगळ्या पोताचं कापड, ज्याच्यामध्ये भांड्यातलं पाणी पटकन शोषून निघेल। ओटा पुसण्यासाठीचं वेगळं कापड, जेणेकरून ओटा पटकन स्वच्छ होईल आणि ते मिक्स होणार नाही, म्हणजे हात पुसायचं नॅपकिन भांडी पुसायच्या नॅपकिनमध्ये मिक्स नाही होणार, भांडी पुसायचं नॅपकिन हात पुसण्याच्या नॅपकिनमध्ये मिसळला नाही जाणार। सो ही काळजी घेण्यासाठी जर या कापडांचं जर वर्गीकरण केलं वेगवेगळ्या रंगाने, वेगवेगळ्या डिझाईनने, तर ते लक्षात ठेवायलाही सोपं जातं आणि स्वच्छता, टापटीपणाही छान मेंटेन राहतं। आता तेलासाठी जी किटली वापरतो किंवा जे काही भांडं वापरता, काय होतं ना, जेव्हा आपण तेल कढईमध्ये घालतो फोडणी करण्यासाठी, तेव्हा थोडा का होईना त्या किटलीच्या बाजूने ओघळ यायला सुरुवात होते। मग तो ओघळ खाली खाली झिरपतो आणि मग तो ओट्याला तेलकट होऊ शकतो, ओटा तेलकट। म्हणून या किटलीच्या खाली कायम एक अशी डिश ठेवायची, जेणेकरून तेलाचा ओघळ जरी आला तरी तो डिशमध्ये निघेल आणि मग ओटा खराब नाही होणार। जे काही तेल साचायचं ते या डिशमध्ये साचून राहील आणि जेव्हा हवं तेव्हा ती डिश बदलून ती पटकन आपण स्वच्छ करू देखील शकतो। आता चौथी आणि महत्त्वाची टिप, ती म्हणजे जेवण करून झालं, मग तो दुपारचं असो किंवा रात्रीचं असो, थोडं थोडं अन्न त्यामध्ये राहतं। जर अगदीच थोडं असेल तर हे असं काढून घ्यायचं। मायक्रोवेव्ह असेल तर मायक्रोवेव्ह सेफ बोलमध्ये, किंवा जे काही छोटी वाटी डिश असेल, म्हणजे भांड्यांचा खूप सारा पसारा ठीक ओट्यावर दिसत नाही आणि लगोलग आपली भांडी देखील स्वच्छ होतात। आता जेवणं वगैरे उरकली, सगळी भांडी काढाकाढी करून झाली, जरी तुमच्याकडे मदतनीस मावशी येत असतील किंवा तुम्ही स्वतः काम करत असाल, तरी ही भांडी जर अशीच ठेवली ना तुम्ही रात्रभर, दिवसभर, तर हे जे खरकट आहे किंवा अन्नपदार्थ आहेत त्याला चिकटतात आणि मग ते भांडी कडक होतात आणि मग ती भांडी घासण्यासाठी खूप वेळ लागतो आणि तितकंच नाही तर झुरळ, मुंग्या, मग याचा वावर देखील घरामध्ये वाढतो। मग काय करायचं, मग भांडी रिकामी झाली ना की पटकन नळ सुरू करायचा आणि सगळी भांडी, एकतर पहिले त्यातलं खरकटं काढायचं आणि सगळी भांडी लगोलग एकदा तरी पाण्यातून रिन्स करून ठेवावी। म्हणजे मग काय होतं, एकतर ते खरकटं निघून जातं, त्याच्या वासाने काही झुरळ वगैरे येत नाही आणि आपल्याला देखील किचन छान स्वच्छ वाटतं।
पुढची आणि महत्त्वाची टिप म्हणजे तुम्ही जे काही भाज्या चिराचिरी करता, कापाकापी करता किंवा त्याची खूप सारी टरफलं पडतात. तर भाजी चिरून झाली किंवा त्याचा जो पसारा आहे, कचरा आहे, तो आहे ना लगोलग उचलायचा आणि तो लगोलग जे काही ओल्या कचऱ्याचं तुमचं डस्टबिन असेल त्यामध्ये घालायचा. म्हणजे ते काम ठेवायचं नाही. लगोलग हाताबाहेर केलं ना ते काम, की मग एकतर ओट्यावर पसारा देखील नाही दिसत, कचराही नाही दिसत आणि स्वयंपाकघर स्वच्छ राहण्यासाठी पण मदत होते. आता कणिक मळायची किंवा कुठलं पीठ मळायचंय, बॅटर करायचंय भजीसाठी, की जिथे खूप सांडासांडी होणार आहे, शिंतोडे उडणार आहेत, तर शक्यतो ते ना किचन सिंकच्या जवळ करावं. म्हणजे इथे कणिक मळताना खाली मॅट वगैरे नाही ठेवलं तरी चालेल. थोडेफार काही कण उडाले, बॅटरचे काही शिंतोडे उडाले, तर लगोलग किचन सिंक जवळ आहे. त्यामुळे एक मगभर पाणी टाकलं आणि धुवून टाकलं तर किचनही स्वच्छ राहतं. लगोलग हात धुवायला सिंकही जवळ पडतं आणि किचनमध्ये स्वच्छताही टापटीप राहते. आता स्वयंपाक करायचं म्हणलं ना, की स्वयंपाकघरात जास्त वेळ आपला उभं राहण्यात जातो. म्हणजे उभ्याने आजकाल खूप कामं केली जातात. पूर्वी कसं बैठी घरं असायची, चूल असायची, त्यामुळे जमिनीवर बसून कामं व्हायची. पण आजकाल उभ्याने कामं करावी लागतात. ज्या फरशा असतात त्या थंड असतात आणि दुसरं गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरात आपण नाचानाची करतो. इकडे जातो, तिकडे जातो, मध्ये सिंकमध्ये जातो, हात धुतो, इकडे येतो. या सगळ्यात आहे ना काही अन्नाचे कण खाली पडतात, काही पाण्याचे थेंब खाली पडतात, काही तेलाचे थेंब पडतात. मग ते पायाला चिकटतात आणि मग त्याचे डाग असे सगळ्या फरशीवर लागतात. मग ते टाळण्यासाठी आणि मेन म्हणजे पायांच्या कम्फर्टसाठी ना अशी एक छान मॅट आणू शकता. ऑनलाईन आहे ना ऑर्थोमॅट म्हणून सर्च करा. अगदी फार महाग नसतात. ऑर्थोमॅट सगळ्यात बेस्ट. म्हणजे तुमच्या जे टाच आणि पायाचा जो पुढचा भाग आहे, पंजा आहे, त्याच्यामधला गॅप फिलअप करायला ते मदत होतं आणि पायाची जर काही दुखणी असतील तर त्यालाही आराम मिळतो. मी अमेरिकेतून भारतात आल्यापासून अशा मॅट रेग्युलरली वापरते. त्यामुळे स्वतःच्या तब्येतीच्या काळजीसाठी आणि स्वयंपाकघरही स्वच्छ ठेवण्यासाठी मॅटमध्ये नक्की इन्व्हेस्ट करा. स्वयंपाक करताना आहे ना आपल्याकडे गॅसवर डायरेक्ट भाजाभाजी खूपदा होते. मग त्यात वांग असेल, कांदा असेल मसाल्यासाठी, खोबरं असेल. पण हे भाजत असताना ना वांग भाजलेलं काळं साल गॅसवर उडू शकतं. तेल जे आहे त्या तेलाचे शिंतोडे उडतात आणि मग गॅसचा जो प्लॅटफॉर्म आहे, सरफेस आहे, तो तेलकट होतो, कळकट होतो आणि मग तो स्वच्छ करायला खूप वेळ जातो. मग ते टाळण्यासाठी काय करायचं, गॅसचा बर्नर आहे ना त्या बर्नरच्या खाली एक असं फॉईल पेपर ठेवायचं, ॲल्युमिनियम फॉईल पेपर, आणि मग त्यावर बर्नर आणि जी जाळी आहे ती ठेवायची आणि त्यावर पदार्थ भाजायचा. म्हणजे जो काही कचरा आहे ना तो कचरा सरळ त्या फॉईलवर पडतो आणि मग तो पदार्थ भाजून झाला, काम करून झालं की ती फॉईल उचलून फोल्ड करून टाकून द्यायची. म्हणजे मग गॅसही स्वच्छ राहतो, स्वच्छतेचा वेळही वाचतो आणि त्याचबरोबर म्हणजे कामही सुकर होतं. आता ही टिप आहे ना खास करून भारताबाहेर राहणाऱ्या बॅचलर मुला-मुलींसाठी आहे. इतके छान स्वयंपाकाचे व्लॉग टाकता तुम्ही, डे इन माय लाईफ टाकता, छान छान चमचमीत पदार्थ करता. शेगडीचं काय, कळकटलेल्या मळकटलेल्या असतात. भारताबाहेर डॉलर स्टोअर असतात. हार्डली $1 ते $2 तो रोल मिळतो. सो क्लीनरवर इन्व्हेस्ट करण्यापेक्षा, क्लिनिंगमध्ये वेळ इन्व्हेस्ट करण्यापेक्षा फॉईल पेपरवर आणा. आणि मी तर सजेस्ट करेल तुम्ही बॅचलर मुली असाल ना, पूर्ण शेगडी कॉईलने लावून ठेवा आणि एक 8 दिवस 7 दिवसानंतर ती फॉईल उचला. म्हणजे गॅसही स्वच्छ राहील, क्लिनिंगचा तुमचा वेळही वाचेल आणि दिसायलाही छान दिसेल. हो की नाही? आता बाजारातून आपण फळं आणतो ना, तर बऱ्याचदा काय होतं, काही काही ऋतूंमध्ये खूप सारे चिलटं येतात आणि मग ते चिलट याच्यावरून दुसऱ्या अन्नावर, अन्नपदार्थावर, ताटल्यांवर, डिशवर जाऊन बसतात. तर ते टाळण्यासाठी काय करायचं, अशी जाळीदार फ्रूट बास्केट मिळते. फ्रूट बास्केट नसेल ना तर अगदी अशी बारीक चाळणी जरी घेतली तरी चालेल. त्यावर असं नेटचं झाकण ठेवायचं. म्हणजे मग चिलूट आहे ना सरळ त्या फळामध्ये नाही जात, तर या जाळीमुळे चिलूट
आत घुसण्यासाठी एक प्रतिबंध निर्माण होतो. आपली फळं छान तुकतुकीत ताजी राहतात, त्यावरही चिलूट बसत नाही आणि घरभरही मग चिलूट फिरत नाही. आता या फळांचं ठीक आहे, पण काही फळं असतात ना जी अशी मोठ्या मोठ्यामध्ये कलिंगड आहे, पपई आहे, टरबूज आहे, की जे छान पिकलेलं आहे आणि ते तर असं वर नाही ठेवू शकत, कारण वर ठेवलं तर लगेच खराब होईल. मग काय करायचं? काय करायचं सांगते या. कट करायचं, यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि हवं तर याच्या अशा स्लाइसेस तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता एक ट्रेमध्ये. म्हणजे जेव्हा हवं तेव्हा पटकन काढून खाता येतं. पण घरातली मंडळी आळशी असतील ना, की ज्यांना सगळं आयतं हवं असेल, तर मग मात्र याच्या साल काढून अशा फोडी तयार करून घेऊ शकता. आणि मग हे लगोलग खाऊ शकता किंवा खूप जास्त प्रमाणात असेल तर मोठा डबा घ्यायचा. आता मी लहान घेतला दाखवण्यापुरता. त्यामध्ये या फोडी ठेवायच्या, म्हणजे जेव्हा खायचंय तेव्हा ते रेडी खाण्यासाठी तयार असतं. स्वयंपाकघर छान स्वच्छ आणि चकाचक राहावं यासाठी काही या टिप्स होत्या, महत्त्वाच्या टिप्स, ज्या मी प्रयत्न करते की रोजच्या वापरात मी त्याचा उपयोग करेल आणि ती एक सवय लावते, सवयीचा भाग करते, हॅबिट लावते. म्हणजे मग ती अंगवळणी पण पडते. आता सगळ्यात शेवटची महत्त्वाची 11वी बोनस टिप म्हणजे, आता या सगळ्या मी तुम्हाला टिप्स सांगितल्या आहेत. आता काही मैत्रिणींचं, आपल्या शेजाऱ्यांचं, नातेवाईकांचं किचन, स्वयंपाकघर छान चकाचक असतं, लख्ख असतं, स्वच्छ असतं, सगळं मान्य आहे. पण याचं कुठे दडपण घेऊ नका आणि स्वतःला अजिबात कमी नका मानू, कमी नका लेखू. इट्स ओके. तुम्हाला स्वयंपाकघरात धांदल करायची सवय असेल तरी ओके. पसारा होत असेल तरी ओके. काय त्यात एवढं? म्हणजे टेन्शन नका घेऊ. मी आपलं सांगायचं काम केलंय, ते तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला जसं जमेल तसं निगुतेने तुम्ही ते इम्प्लिमेंट करा. नाही केलं तरी काहीच हरकत नाही. तुम्हाला जसं वाटतं ना, तसं स्वच्छंदी राहा आणि स्वच्छंदी जगा. फार काही जगाचा विचार करू नका. स्वतःचा विचार करा आणि स्वतःच्या सोयीचं आणि आपल्यासोबत आपल्या घरच्यांच्या, आपल्या इतर ज्या मंडळी आहेत त्यांच्या सोयीचं पण कसं तुम्हाला स्वयंपाकघर लावता येईल त्याचा विचार करू शकता. कशा वाटल्या या टिप्स? कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.